नमस्कार, मी साक्षी. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आहे श्रावणी सोमवार, तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि आम्ही आलो आहोत स्वयंभू महादेव मंदिर, अड्रे, गाव अड्रे, तालुका चिपळूण येथे, आणि हे आमचे मूळ गाव आहे. हे स्वयंभू महादेव मंदिर खूप जुने आहे आणि इथे श्रावण महिन्यामध्ये भरपूर भाविक बेल वाहण्यासाठी येत असतात. भाविकांसाठी उत्तम सोय इथे केलेली आहे. तसंच तुम्ही इथे बघू शकता, पूर्ण प्राचीन मंदिर असून बाहेरचा परिसर सुद्धा खूप छान आहे, नीटनेटका आहे. तुम्ही ते बघू शकता. हे जे देऊळ आहे त्याला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे बरेचसे भाविक भेट देत असतात. आता आपण मेन गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. देवळामध्ये नंदींचं दर्शन घेऊया आणि आपण पुढे जाऊया. तर इथे बेल वाहण्यासाठी महिला बसलेल्या तुम्ही बघू शकता. इथे बेल वाहतात. तसंच इथे पूर्ण जी सामग्री लागते बेल वाहण्यासाठी, नारळ म्हणा, बेल, हे सगळं आपल्याला पुरवलं जातं. तसंच आतमध्ये तुम्ही गाभाऱ्यामध्ये जी पिंडी आहे तिथे पुरुष बसतात बेल वाहण्यासाठी. ते पण आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. आणि पूर्ण पूजा कशी केली जाते स्वयंभू मंदिरामध्ये शंकरांच्या, ती आपण आज पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. देवळामध्ये पूजेचं जे साहित्य असतं त्याच्यामध्ये बेल असतं. तर हे बेल तुम्ही बघू शकता. ताजं बेल आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं देवळामध्ये. असं हे पूर्ण देऊळ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजची शिवमूठ काय आहे, पूर्ण पूजाविधी कसा असतो, श्रावण सोमवारी पूजा कशी केली जाते ते पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला एक ताट तयार करावं लागतं. त्याच्यामध्ये आपण दूध, दही घेतो. तसंच हळदी, कुंकू, अक्षता, पांढरं फूल, लाल फूल, तसंच पानाचा विडा घेतो. वस्त्र करावं लागतं. गणेश पूजनसाठी वेगळं वस्त्र, तसं शंकरांची पूजा करतो तेव्हा पांढरे वस्त्र बनवावे लागते. आपल्याला एक दिवा लागतो. तसंच आज शिवमूठ आहे मुगाची, तर मूग आपण आणलेले आहेत. अगरबत्ती आहे, अक्षता पण आहेत भरपूरशा घेतलेल्या. तसंच इथे साखरेचा नैवेद्य दाखवण्यासाठी साखर आणलेली आहे आपण. तर असं पूर्ण ताट आपल्याला तयार करून नेलं की आपल्याला पूजा करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही. जसं आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळत जातात ब्राह्मणांचं, त्याप्रमाणे आपण पूजा करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पिंडी ठेवलेली आहे. जी गाभाऱ्यातली पिंडी आहे ती स्वयंभू, तिथे पुरुष मंडळी बसतात आणि इथे जी आहे बाहेर तिथे महिलांना सोय केली जाते, कारण महिला गाभाऱ्यामध्ये जाऊ शकत नाहीत स्वयंभू मंदिरामध्ये. तर आता सर्वप्रथम आपण गणेश पूजन करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण विडा ठेवलेला आहे पानाचा. तसंच सुपारी ठेवलेली आहे. हळदी कुंकू व्हायचं, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर दुर्वा आपण आणला आहे तो वाहून घेऊया. तसंच एक लाल फूल आपण वाहून घ्यायचं आहे. आपण जास्वंदीचं एक फूल वाहून घ्यायचं आहे. तसंच जे वस्त्र आपण आणलेलं आहे ते अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं गणेश पूजन होतं. कोणत्याही पूजेच्या आधी आपण गणेश पूजा करून घेतो, हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. त्याप्रमाणे आपण गणेश पूजन करून घेतलेलं आहे. तर इथे सगळ्या महिला बघा गणेश पूजन करत आहेत. ऑलमोस्ट सगळ्यांची आता गणेश पूजा करून झालेली आहे. आता आपण अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर दही आणि दुधाचा आपण अभिषेक करून घेणार आहोत पिंडीवरती. तर आता सगळ्या महिला अभिषेक करतायत. अभिषेक करून झाल्यानंतर पाणी अर्पण करणार आहोत, कारण जे आपण स्वच्छ करावी लागते पिंडी असते ती. त्याच्यामुळे आपण सगळ्यांचा अभिषेक झाल्यानंतर ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. ज्या पद्धतीने पूजा केली जाते शंकराच्या पिंडींची तशीच करावी लागते. तो विधी असतो तो पूर्णपणे आपल्याला तसाच फॉलो करावा लागतो. तर त्याप्रमाणे सगळेजण आता अभिषेक दुधाचा आणि दह्याचा करून घेत आहेत.
त्यानंतर पाणी अर्पण करतायत. आपल्याला जे ब्राह्मण असतात ते इन्स्ट्रक्शन सांगत असतात आपण कशी पूजा करायची आहे, त्याप्रमाणे आपण पूजा करायची आहे. त्याप्रमाणे जेवढे सगळे महिला बसलेले आहेत किंवा पुरुष मंडळी आतमध्ये बसलेले आहेत, एकाच वेळी सगळ्यांची सेम पूजा चालू असते. तर या पद्धतीने बघा सगळ्यांनी आता पाणी अर्पण, जल अर्पण करून घेतलेलं आहे. गंध लावून आता आपण पांढरे जे आपले फूल आणलेलं आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे पांढरं वस्त्र बनवलं आहे शंकराच्या पिंडीसाठी ते अर्पण करून घेणार आहोत. पांढऱ्या रंगाची फुलं वाहून घेतलेली आहेत सगळ्यांनी. त्यानंतर अक्षता वगैरे दाखवून दिवा दाखवायचा आहे, तसंच अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. आणि आजची जी शिवमूठ आहे मूग, ती शिवमूठ आता महिला अर्पण करत आहेत. बघा अशा पद्धतीने शिवमूठ अर्पण केली जाते. असे मूग आपण हातात घेऊन जी मूठ आहे ती पूर्णपणे आपण शंकरांच्या पिंडीवरती आपण सोडतो. याला शिवमूठ अर्पण करणे असं म्हणतात. आता जो आपण नैवेद्य आणलेला आहे, तुम्ही फळ किंवा गोडाचं काही नैवेद्य आणू शकता. साखर किंवा फळ कुठलंही गोड नैवेद्य आपण दाखवून घ्यायचं आहे पूजेला. आणि याच्यानंतर आपली जी मेन बेल आहे त्या बेलाचं सुद्धा आपण पूजन करून घ्यायचं आहे. आपल्याकडे जे बेल दिलेला असतो तर त्याला हळदी, कुंकू, अक्षता अशा वाहायच्या आहेत आणि त्यानंतर त्याची पूजा करून घ्यायची आहे. बघा हळदी कुंकू आपण वाहून घेणार. त्या बेलाची पूजा केल्यानंतरच आपण तो बेल अर्पण करणार आहोत पिंडीवरती. तर ह्या अशा पद्धतीने सगळ्यांना एकदम ताजं असं बेल दिलं जातं. आता आपण बेल वाहून घेणार आहोत. तर आता बेल पूजन करून झाल्यानंतर बेल अर्पण करायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने ही पूजा पूर्ण होते. ओम नमः शिवाय, 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 ओम. आता तुम्ही गाभाऱ्यामधलं व्हिडिओ बघताय, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बाजूने जे दिवे आहेत ते नंदादीपाचे दिवे आहेत आणि ते श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर हे दिवे प्रज्वलित केले जातात. तर हे नंदादीपाचे जे दिवे तुम्ही बघताय ते प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही आधी तेलाचे पैसे द्यावे लागतात किंवा आपण तेल नेऊन देतो, तेव्हा आपल्या नावाने तो एक दिवा नंदादीपाचा लावला जातो पूर्ण महिनाभर. तर असं हे खूप महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये बेल वाहणं, नंदादीपाचा दिवा अर्पण करणं खूप आपल्या संस्कृतीमधले हे एक चांगली ठेव आहे की प्रत्येक सण आपण कुठलाही जे महत्त्व असतं सणाचं ते खूप प्राचीन महत्त्व आहे सगळ्याला. हे तुम्ही दृश्य बघताय, हे बाहेरील दृश्य आहे देवळाच्या बाहेरचं. नक्की एकदा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये येऊन इथे व्हिजिट करा. क वर्ग पर्यटन क्षेत्र मिळाल्यामुळे खूप जुनं मंदिर असल्यामुळे इथे भाविक येत असतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये